श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा दिवस खरंच खूप खास आहे. आज गोखले रोड ठाण्याहून आनंद भारती महाराजांच्या समाधी मठातून आज आपल्याला स्वामींचं दर्शन मिळत आहे व आनंद भारती महाराजांनी कथन केलेलं आहे 1817मध्ये गुरु लीलामृत याचंही दर्शन मिळालं. मी समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत ठाण्याहून गोखले रोडहून आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो. तर स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव खूप खास आहे. आज आपल्यासोबत अरुण ओक स्वामी भक्त ते आज आपल्यासोबत महाराजांचा आलेला अनुभव शेअर करणार आहे. तर छानसं असं त्यांचं दुकान आहे, महाराजांचं मठ आहे बाजूला, जिथे आनंद भारती महाराजांनी समाधी घेतली होती ते हे मठ आहे. या मठाचं वैशिष्ट्य खूपच आहे. आपलं भाग्य आहे की आज आपण महाराजांच्या कृपेने इथे आज महाराजांनी दर्शन दिलं आणि आज आपल्याला अनुभव ऐकायला मिळत आहे. तर नक्कीच आपण त्यांचा अनुभव ऐकूया. श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काका. आम्हाला खूप आनंद वाटेल तुमचा अनुभव ऐकायला. आज हे दुकान स्वामींच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालं आहे आणि तुमच्या आयुष्यात महाराजांचं मार्ग, महाराजांची सेवा कधीपासून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली हे आज आम्हाला ऐकायचं आहे. तर तुम्हाला विनंती की तुम्ही महाराजांचा अनुभव आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 1984 पासून मी या मार्गामध्ये आहे, स्वामींच्या सेवेमध्ये आहे. 1900. अच्छा. हां. आम्ही मित्र अंबरनाथला राहत होतो. हां हां. अण्णा मस्के म्हणून त्यांचा मठ होता. आम्ही मठामध्ये जायचो, स्वामी सेवा करायचो तिथे. जप, पोथी वाचन. हां. हळूहळू ते वाढत गेलं मग. अच्छा. मग गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र पारायण. हां. हळूहळू सेवा ती आम्ही वाढत गेली तशीच. त्याच्यामुळे गोडी निर्माण झाली आम्हाला. तुम्हाला गोडी कोणापासून लागली, म्हणजे कोण मित्र होते? मित्र होते आमचे. अच्छा, तुम्ही जायचे? हां. मग गोडी निर्माण झाली, मग आम्ही रोज जायचो मठामध्ये. अच्छा. अण्णा मस्के म्हणून होते, त्यांच्याजवळ आम्ही बातचीत करायचो. अच्छा. ते मार्गदर्शन करायचे आम्हाला स्वामींचं. हां हां. असं करा तसं करा. हां. त्याप्रमाणे आम्ही करायचो. अच्छा. आणि नंतर मग लग्नाच्या आधी मला दृष्टांत झाला एकदा. अच्छा, दृष्टांत. हां. भाग्य लागतं की कौलारू घर आहे आणि तिथे तू जाणार आहेस. अच्छा, कौलारू. हां. हे पहिल्यांदा कौलारू होतं. हां. स्वामींचं मठ. हां. तर तेव्हा मला काही एवढं जाणवलं नाही. हां. सासरी गेल्यानंतर मी दुकान चालवायला लागलो. अच्छा. तेव्हा मला जाणवलं की आपल्याला दाखवलं होतं स्वामींनी ते हेच. बापरे, किती मोठं. म्हणजे महाराज तुम्हाला स्वप्नात दृष्टांत दिलं. अच्छा. आणि तुम्हाला वाटलं होतं का कधी? नाही, असं मनातच नव्हतं हां की असं असेल म्हणून. अच्छा. तेव्हा तुमची सेवा चालू होती? सेवा चालू होती. अच्छा. आणि मग कसं काय काय घडलं मग? लग्न झाल्यानंतर 91 साली सासरे वारले. हां. त्याच्यानंतर मग मी दुकान चालवायला सुरुवात केली. म्हटलं हां. कामधंदा करण्यापेक्षा म्हटलं हे व्यवस्थित आहे दुकान चालवणं. अच्छा. दोन्ही एकच आहे. नोकरी केली काय ना दुकान चालवलं काय. बरोबर आहे. म्हणून मग दुकान चालू ठेवलं. हां हां हां. आजपर्यंत तरी स्वामींच्या कृपेने व्यवस्थित चालू आहे दुकान. त्यांना तुमच्या जवळ आणायचं होतं. हो. एवढं भाग्य लागतं, कारण की बाजूलाच आनंद भारती महाराजांची समाधी आहे आणि पहिला आनंद भारती महाराज हे महाराजांचे खूप मोठे शिष्य होते आणि महाराजांनी त्यांना प्रत्यक्ष पादुका पण दिल्या आहेत. आणि स्वामी गुरु लीलामृत त्यांनीच वदवलं आहे. आणि आज तेच बाजूला येऊन बसले आणि त्याच्याच बाजूला हे तुमचं दुकान आहे. ही पहिली गोष्ट म्हणजे महाराजांची तुमच्यावरती खरंच खूप, म्हणजे म्हणतात ना की एक लाड आहे तुमच्यावरती, खरंच खूप प्रेम आहे. जसं तुम्ही म्हणालात की महाराजांनी तुम्हाला दृष्टांत दिलं. दृष्टांत म्हणजे स्वप्नामध्ये दाखवलं मला. हा, स्वप्न दृष्टांत. तर ते जेव्हा तुम्हाला दाखवलं त्या टायमाला तुमची स्थिती कशी होती, म्हणजे काय वाटलं होतं तुम्हाला? म्हणजे तेव्हा मला काही एवढं वाटलं नाही की आपल्याला पुढे असं मिळेल म्हणून. अच्छा. दुकान मिळेल आपल्याला पुढे असं माझ्या मनामध्ये पण नव्हतं. तेव्हा लग्न झालं नव्हतं माझं. हा. लग्न झाल्यानंतर मला स्ट्राईक झालं की स्वामींनी आपल्याला जे दाखवलं ते हीच जागा होती. आणि म्हणजे जसं ते स्वप्न दाखवलं होतं तसंच ते प्रॉपर असंच होतं. आणि महाराज बाजूला आहे, हे अजून काय पाहिजे आपल्याला? असं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुम्ही आता बाजूलाच तुमचं दुकान आहे, तर तुम्हाला काय अजून जाणीव होते, कसं वाटतं तुम्हाला? आता जाणीव म्हणजे
स्वामी सेवा माझी आपोआपच होते इथे दुकानात असल्यामुळे. अच्छा, हा, बरोबर. मागे मठ आहे आणि पुढे दुकान आहे, त्याच्यामुळे बरोबर. माझी सेवा आपोआप होते. म्हणजे घरी करायला मला जरी काही नाही मिळालं हा, तरी इथे उभं राहून माझी सेवा होते. वा, क्या बात आहे. भाग्य लागतं महाराजांच्या जवळ एवढं असणं, आणि महाराज तुम्हाला येऊन दृष्टांत देऊन सांगतायत ते देखील भाग्य लागतं. महाराज कधी कोणाला देत पण नाहीत दर्शन. अच्छा, आणि काय का आजोबा अजून काय तुम्ही सांगणार? आमच्या सासूबाई आजारी होत्या, अच्छा, बेड रिटर्न होत्या त्या. बेड रिटर्न. हा, तर जवळजवळ 11 वर्ष त्या बेड रिटर्न होत्या. अच्छा, तर मी स्वामींना नेहमी सांगायचो की स्वामी यांना सोडवा म्हणून. अच्छा, हा, म्हणजे आपल्याला बघवत नाही ना त्यांचं दुःख. त्रास होतो. आम्ही एकदा अलिबागला गेलो. रिचवाडकर म्हणून मठ आहे स्वामींचा तिथे अच्छा, अलिबागला. रिचवाडकर म्हणून ते चालवतात. हा हा, ते पहिल्यांदा ठाण्याला राहायचे, अच्छा, आता अलिबागला गेलेत आणि मठ काढलाय त्यांनी. हा का, तर पाया पडून आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो, तर त्यांनी नारळ दिला प्रसादाचा. हा, प्रसादाचा नारळ घेऊन आम्ही घरी आलो. अच्छा, तेव्हा जाताना पण त्यांनी विचारलं होतं सासूबाईंनी ते कुठे चाललेत म्हणून. अच्छा, म्हणजे तेवढी शुद्ध होती त्यांना. अच्छा, तर मिसेसनी सांगितलं अलिबागला चाललेत मुलीकडे म्हणून. हा हा हा, तेवढं त्यांच्या लक्षात होतं. अच्छा, आणि मी जाऊन आल्यानंतर त्यांची तब्येत एकदम जास्त झाली. अच्छा, म्हणजे आम्हाला जाणवलं की आता काही त्या राहत नाही. म्हणून मी मिसेसला म्हटलं प्रसादाचा नारळ आहे स्वामींचा, फोडून म्हटलं नारळाचं पाणी त्यांच्या तोंडात घाल, अच्छा, हा, बरोबर, म्हणजे स्वामी सोडवतील त्यांना. बरोबर आहे. हा, पाणी तोंडामध्ये घातलं आणि त्यांनी प्राण सोडला. बापरे. म्हणजे म्हणतात ना की भक्ती तशी हो, शक्ती. भक्ती. महाराजांनी त्यांना त्या गोष्टीतून सोडवलं ते त्यांचं भाग्य. आणि नाही, खरं स्वामी सर्वांना स्वामी सोडवतात सगळ्या गोष्टीतून. आणि सगळं आम्ही स्वामींना सोपवलेलं आहे. आणि हा ना, कुठलंही काम असलं, काही असलं, कुठे कार्य काही असलं, हा, सुखदुःखाच्या गोष्टी हा, सगळं आम्ही स्वामींना सांगतो. त्या बात. कमी तिथे स्वामी, स्वामी तिथे काय कमी. आपली पण ओळख अशीच झाली की महाराजांच्या मठात आलो आणि सहज बोलता बोलता म्हटलं काका तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय अनुभव आहे का. तुम्ही लगेच तयार झाला. ही महाराजांचीच कृपा. मी महाराजांनाच बोलत होतो की स्वामी कोणतरी तुमचा भक्त असेल ना तर त्यांना प्लीज रिक्वेस्ट, म्हणजे कोण रेडी होत असेल तुमच्या अनुभवासाठी तर बघावं महाराज. आणि बाहेर पडलो आणि मग महाराजांनी तुम्हाला भेटवलं. ही महाराजांची लीला, हा माझा अनुभव आहे बरोबर. इकडचा. तर काका खूप खूप धन्यवाद तुम्ही अनुभव शेअर केल्याबद्दल. फारच आनंद वाटला आणि मी स्वामीचरणी हीच प्रार्थना करतो की तुमचं पुढचं आयुष्य स्वामीमय व्हावं आणि राहावं, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तर महाराजांचं या अनुभवावरून मला एक वचन आठवतं की मी सर्वत्र आहे पण आज तुझ्यासाठी इथे आलो. आता निर्धास्त राहा. आज स्वामींच्या कृपेने आजोबांना महाराजांचं दृष्टांत झालं आणि महाराजांच्याच जवळ आजोबांना बोलवलं तर या जुळ मिळते असं वाटतंय. ही स्वामींचीच कृपा आहे आणि महाराजांचं सर्व भक्तांवरती प्रेम असतं. फक्त तुमचा विश्वास दांडगा पाहिजे. भक्ती सगळ्या गोष्टी महाराज आपल्याकडून करून घेत असतात. माऊलीच्या दरबारी कुठल्याही गोष्टीची कमतरता वासत नाही. ही महाराजांची लीला आहे, ही महाराजांची शक्ती आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव जर शेअर करायचा असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा, संपर्क करा. आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ स्थापन करत आहोत. तर स्वामींच्या सेवेबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत आपला चॅनल पोहोचला पाहिजे, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय शंकर.